Good morning, students. We are discuss last lecture. We are discuss biophysical chemical properties of drug and their action. Last lecture we are discuss biophysical chemical properties of drug action and their design. We are discussing introduction of physical chemical property, including acidity, basicity, solubility, ionization, and fourth is the hydrophobic and hydrophilic properties. What is meant by hydrophobic and hydrophilic property? Hydrophobic means काय की repel of water or reduce of the water. जे तुमचे ड्रग्स असणारे किंवा जे तुमचे मेडिसिन आहे त्या मेडिसिनमधून काय केलं जातं की जे तुमचं वॉटर हे वॉटर रिड्यूस केलं जातं किंवा त्याच्यामध्ये जे तुमची वॉटरची क्वांटिटी ही क्वांटिटी कशी असते एकदम लो असते त्याला काय म्हणणार तुम्ही हायड्रोफोबिक. फॉर एक्झाम्पल अल्केन, ऑइल पेन, केरोसिन किंवा फॅट्स. तर याच्यामध्ये काय असतं की तुमचं जे वॉटर हे वॉटर काय होत नाही त्याच्यामध्ये डिझॉल्व होत नाही, त्याच्यामध्ये 2 फेजेस तयार होतात, त्याला काय म्हणणार आहे हायड्रोफोबिक. आणि हायड्रोफिलिक मीन्स काय की इंटरॅक्शन विथ वॉटर बरोबर काय होणार तो इंटरॅक्ट होणार किंवा त्याच्यामध्ये वॉटर प्रेझेंट असणार आहे. हे जे तुमचे हायड्रोफिलिक हे पोलार कंपाऊंड असणार आहे. जे हायड्रोफोबिक आहे हे काय तुमचे नॉन पोलार कंपाऊंड आहे. म्हणजे ज्यावेळेस तुमचे हायड्रोफिलिक जे कंपाऊंड असणार आहे ते वॉटरमध्ये डिझॉल्व होणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होणार आहे आयोनायझेशन होणार आहे. म्हणजे तुमचे जे कंटेंट आहे जे तुमचा ड्रग किंवा मेडिसिनमध्ये प्रेझेंट आहे त्याचं जे पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह किंवा जे आयोनिक आणि अनायनिक कॅटायन असणारे किंवा अनायनिक ते काय होणार आहे सेपरेट होणार आहे. फॉर एक्झाम्पल अमोनिया, अल्कोहोल, अमाइड्स, युरिया, कार्बोक्झिलिक ॲसिड और ॲसिटिक ॲसिड. आता फॉर एक्झाम्पल अमोनिया आहे, युरिया आहे किंवा जे तुमचे कार्बोक्झिलिक ॲसिड आहे किंवा ॲसिटिक ॲसिड आहे हे काय होतात वॉटरमध्ये डिझॉल्व होणार आहे म्हणजे इंटरॅक्शन विथ द वॉटर. देन ह्याच्यामध्ये स्टडी करणार तुम्ही ऑक्टेन वॉटर सिस्टीम. आता ऑक्टेन वॉटर सिस्टीम म्हणजे काय की जे तुमचं हायड्रोफोबिक किंवा हायड्रोफिलिक ड्रग आहे ह्याच्या तुमच्या फिजिको केमिकल प्रॉपर्टी आहे ड्रगच्या तर त्याच्यामध्ये काय ऑक्टेनॉल हा कंपाऊंड प्रेझेंट असतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की रेशो ऑफ पार्टिशन कोएफिशियंट पी वॉटर अँड ऑक्टेनॉल इज इक्वल टू काय असणार आहे सी ऑक्टेनॉल अँड सी वॉटर. म्हणजे काय पी मीन्स काय असणार आहे आर पी इज अ पार्टिशन कोएफिशियंट, C0 इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्टेनॉल, सी वॉटर इज अ कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला रेशो घ्यायचा आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ऑक्टेनॉल आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर अँड टू कॅल्क्युलेट द पार्टिशन कोएफिशियंट. याच्यामध्ये जर तुम्ही लॉग घेतला ऑक्टेनॉलचा आणि वॉटरचा तर त्याच्यामध्ये तुम्ही जे तुमचे हायड्रोफोबिसिटी आहे ड्रगची ते हायड्रोफोबिसिटी मेजर करू शकता किंवा लॉग पी इज अ ग्रेटर दॅन 0 म्हणजे 0पेक्षा जर तुमचा लॉग पी मोठा असेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये जर तुमच्या हायड्रोफोबिक कॅरेक्टरिस्टिक असतात त्या कॅरेक्टरिस्टिकचा स्टडी करणार आहे. मग हे जे तुमचे हायड्रोफोबिसिटीमध्ये जे हायड्रोफोबिक ड्रग्स असणार इट इज अ मोर सोल्युबल इन लिपिड फेज म्हणजे हे लिपिड फेजमध्ये मोर सोल्युबल आहे. देन लॉग पी इज अ लेस दॅन 0 हा जर लेस दॅन 0 असेल तर इट इज अ पोलर कंपाऊंड असणार आणि इट इज अ मोर सोल्युबल इन वॉटर म्हणजे तो वॉटरमध्ये काय होतं मोरली सोल्युबल होणार आहे. देन नेक्स्ट टॉपिक आहे लिम्पिस्की रूल. इम्पॉर्टंट आहे. इट इज अ यूज फॉर सिंथेसिस ऑफ अ न्यू ड्रग. म्हणजे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये स्टडी केलं होतं की एखादा न्यू ड्रग आहे तर त्याच्यामध्ये काय असणार आहे लीड कंपाऊंड मीन्स काय आहे की जे तुमचे रॉ मटेरियल असणार आहे की जे तुम्हाला एखादी मेडिसिन प्रिपेअर करण्यासाठी जे रॉ मटेरियल लागतं किंवा जे तुमचे स्टार्टिंग रिॲक्टंट असणार आहे तर ते आयसोलेट केलं जातं त्याला काय म्हणणार तुम्ही लीड कंपाऊंड. त्याच्यानंतर त्याच्यावरती काय केलं जातं ॲनालॉगस मीन्स काय की सिंथेसिस केलं जातं आणि सिंथेसिस केल्याच्यानंतर तुमचं जे मेडिसिन आहे किंवा जे ड्रग आहे हे ड्रग प्रिपेअर किंवा डिस्कवर केलं जातं. तर याच्यामधला हा तुमचा लिम्पिस्की रूल आहे. इट इज अ यूज फॉर जनरेशन अँड सिंथेसिस ऑफ न्यू ड्रग. ज्यावेळेस तुम्ही एखादा न्यू ड्रग प्रिपेअर करणार आहे किंवा एखादं न्यू ड्रगचं सिंथेसिस करताय जनरेशन करताय त्यावेळेस हा लिम्पिस्की रूल ओबे केला जातो किंवा याचे जे 5 रूल दिलेले हे काय होतं तिथं ॲप्लिकेबल होतात ते. आता हा जो तुमचा लिम्पिस्की रूल आहे याला काय म्हणतात इट इज ऑल्सो नोन ॲज अ लिम्पिस्की 5 रूल. इट इज अ आयडेंटिफाय ओरली ॲक्टिव्ह ड्रग मॉलिक्यूल. म्हणजे तुमचे जे ओरली ॲक्टिव्ह ड्रग मॉलिक्युल्स आहेत त्याला आयडेंटिफिकेशन करण्यासाठी किंवा त्याचं जनरेशन फीचर्स हे स्टडी करण्यासाठी हा लिम्पिस्की रूल त्याचा काय केला जातो स्टडी केला जातो. इट वॉज अ फाउंड दॅट कन्सर्न पॅरामीटर इन्व्हॉल्व्स अ मेम्ब्रेन दॅट इज अ मल्टिपल ऑफ 5. याच्यामध्ये 5 पॉईंट दिलेले आहे म्हणून त्याला काय म्हणतात ते मल्टिपल्स ऑफ द 5. मग आता याच्यामध्ये तुम्हाला 5 रूल दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुमचा जो फर्स्ट आहे हा काय दिलेला आहे अ मॉलिक्युलर वेट लेस दॅन 500. याच्यामधलं जे तुमचे ड्रग्स आहे किंवा जे मेडिसिन आहे त्याचं जे मॉलिक्युलर वेट असणार आहे ते किती पाहिजे तुमचं लेस दॅन 500. अशीच जे तुमचे मेडिसिन असणारे किंवा जे ड्रग आहे
त्याचा जो मॉलिक्युलर वेट लेस दॅन 500 असणार आहे त्याचंच काय केलं जातं स्टडी ह्या लिम्पिस्की रूलमध्ये केलं जातं किंवा तोच काय करणार आहे लिम्पिस्की रूल ओबे करणार आहे. सेकंड, नो मोर दॅन 500 हायड्रोजन बॉन्ड डोनर इन HBD ग्रुप, म्हणजे याच्यामध्ये 5पेक्षा जास्त जे तुमचे हायड्रोजन बॉन्ड असणार आहे हे डोनर होऊ शकत नाही. किंवा थर्ड काय, नो मोर दॅन 10 हायड्रोजन बॉन्ड एक्सेप्टर, 10पेक्षा जास्त बॉन्ड एक्सेप्ट होऊ शकत नाही. किंवा कॅल्क्युलेट द लॉग पी व्हॅल्यू लेस दॅन 5, ज्यावेळेस तुम्ही लॉग पी कॅल्क्युलेट करणार आहे, लॉग पी मीन्स काय तुमचा की पार्टिशन कोएफिशियंट, मग हा पार्टिशन कोएफिशियंट ज्यावेळेस तुम्ही डिटरमाइन करणार आहे त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती पाहिजे तुमची लेस दॅन 5. दिस गाईडलाईन्स फॉर डेव्हलपमेंट ऑफ ओरली ॲक्टिव्ह ड्रग फॉलो बाय मिनी ड्रग एक्झाम्पल, याच्यामध्ये हे जे तुम्हाला गाईडलाईन दिलेले आहे 5, तर हे जे तुमचे गाईडलाईन्स आहे हे काय केल्या जातात ज्यावेळेस तुम्ही एखादा न्यू ड्रग डेव्हलप केल्या जातात त्यावेळेस त्या फॉलो केल्या जातात. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल दिलेले तुम्हाला डिफरंट टाईपच्या मेडिसिन दिलेले आहे की ज्या तुम्ही ओरली ॲक्टिव्ह ड्रग आहे. आता ओरली मीन्स काय की जे तुम्ही माउथ थ्रू इनहेल करणार आहे किंवा ओरल थ्रू इनहेल करणार आहे त्याला काय म्हणणार आहे ओरली ॲक्टिव्ह ड्रग कंपाऊंड. काही काय असतात तुमच्या सिरिंग्स असतात किंवा इंजेक्शन थ्रू घेतले जातात तर त्याच्यामध्ये काय होत नाही इन्क्लूड होत नाही. फक्त कोणतं इन्क्लूड होणार आहे की ज्या तुम्ही ओरली ॲक्टिव्ह करणारी इनहेल करणारे तेच. मग त्याच्यामध्ये सिरप असेल किंवा तुमच्या ज्या मेडिसिन आहे टॅबलेट कॅप्सूल असतील तर या काय होतं याच्यामध्ये इन्क्लूड होतात. ते त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल जो दिलेले तुम्हाला ओमेप्राझोल, हे तुमचं एक मेडिसिन आहे. तर हे मेडिसिन कुठं यूज केलं जातं की हार्ट बर्न, जे तुमचं हार्ट बर्न असणार आहे की जे तुमच्या हार्टबीट लोअर किंवा म्हणजे इन्क्रीज किंवा डिक्रीज होतात त्याच्यामध्ये त्याला मेंटेन करण्यासाठी यूज करू शकता. किंवा डिफिकल्टी ऑफ स्वॅलोविंग, म्हणजे स्वॅलोविंगमध्ये जर तुम्हाला काही डिफिकल्टी येत असेल तर त्यावेळेस तुम्ही ओमेप्राझोल हे टॅबलेट घेऊ शकता. किंवा पर्सिस्ट ऑफ कफ, म्हणजे जर तुम्हाला खोकला वगैरे पर्सिस्ट होत असेल येत असेल तर त्यावेळेस पण तुम्ही काय करू शकता हे टॅबलेट यूज करणार आहे. किंवा ॲसिडिटी, ज्यावेळेस तुम्हाला ॲसिडिटी होती तर ती ॲसिडिटी रिड्यूस करण्यासाठी तुम्ही ओमेप्राझोल हे जे तुमचं मेडिसिन आहे हे यूज करणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट काय दिलं तर मला ओमेप्राझोल हे काय तुमचं ओरली ॲक्टिव्ह ड्रग आहे. त्याच्यामध्ये मग ट्रीटमेंट फॉर द हार्टबीट इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, मेंटेनन्स, डिफिकल्टी ऑफ सॉल्विंग, पर्सिस्ट ऑफ कफ अँड ॲसिडिटी रिड्यूस. देन सेकंड, आता हा जो तुमचा फर्स्ट दिलेला आहे ओमेप्राझोल हा काय करतो तुमचा जो लिम्पिस्की रूल आहे हे जो तुम्हाला 5 दिलेले त्याच्यामध्ये फर्स्ट काय आहे की लेस दॅन मॉलिक्युलर वेट 500, तर हे ओमेप्राझोल आहे याचा मॉलिक्युलर वेट काय आहे तुमच्या 500पेक्षा कमी. किंवा याच्यामध्ये जे हायड्रोजन डोनेट होणार आहे हे पण किती आहे 5 हायड्रोजन डोनेट होतात. किंवा जो तुमचा एक्सेप्टर आहे तर या एक्सेप्टरमध्ये 10पेक्षा जास्त जे ॲटम आहे हायड्रोजन ॲटम ते एक्सेप्ट होत नाही. किंवा याचे ज्यावेळेस तुम्ही पार्टिशन कोएफिशियंट कॅल्क्युलेट करणार आहे त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती असणार तुमची लेस दॅन 5. तर म्हणजे हा काय करतो तुमचा ओबे लिम्पिस्की रूल. देन सेकंड दिलेला आहे तुम्हाला सेकंड एक्झाम्पल आहे ओटो व्हर्सेस टिन. आता हा जो तुम्हाला ओटो व्हर्सेस टिन दिलेला आहे तर हा कुठं यूज करणार आहे की जे तुमचे कार्डिओव्हॅस्क्युलर असणार आहे, कार्डिओव्हॅस्क्युलरमध्ये यूज केला जातो. कार्डिओव्हॅस्क्युलर ट्रीटमेंट फॉर द ॲबनॉर्मल लिपिड्स लेव्हल, हा कशासाठी यूज केला जातो की तुमचं जे कार्डिओव्हॅस्क्युलर आहे त्याच्यामध्ये जे तुमचे ॲबनॉर्मल लिपिड लेवल असणार आहे त्या लिपिड लेवलला मेंटेन करण्यासाठी ही टॅबलेट यूज केली जाते. किंवा याच्यामध्ये जो तुमचा हार्ट अटॅक आहे या हार्ट अटॅक रिड्यूस करण्यासाठी पण ही टॅबलेट यूज करतात. ठीक आहे, देन थर्ड दिलेला आहे रोसोव्हेस्टॅटिन. आता हा जो तुम्हाला रोसोव्हेस्टॅटिन दिलेला आहे तर हा कुठं यूज केला जातो की रिड्यूस द हार्ट अटॅक. तसं तुमचा ॲटोरोव्हेस्टॅटिन यूज केला जातो तसंच हा पण काय केला जातो की जे तुमचा हार्ट अटॅक आहे ते हार्ट अटॅकचे जे चान्सेस असतात ते चान्सेस काय करतात रिड्यूस केले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर सायक्लोस्पोरिन दिलेला आहे. सायक्लोस्पोरिनमध्ये काय आहे की हा कधी यूज केला जातो टू अवॉइड द पीपल रिसिव्ह द ट्रान्सप्लांट ऑर्गन, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काय केलं जातं की जे ऑर्गन आहे जे आपल्या बॉडीमध्ये डॅमेज झालेले आहे तर आपण काय करतो अदर बॉडीमधले किंवा जी दुसरी बॉडी आहे त्या बॉडीमधले ऑर्गन आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सप्लांट करतो. तर हे जे तुमचे ट्रान्सप्लांट ऑर्गन असतात हे रिड्यूस करण्यासाठी हा जो तुमचा सायक्लोस्पोरिन आहे ही टॅबलेट यूज केली जाते. हे कशासाठी यूज करतात ते टू अवॉइड पीपल रिसिव्ह ट्रान्सप्लांट ऑर्गन
मग याच्यामध्ये कोणते कोणते ऑर्गन ट्रान्सप्लांट केले जातात, किडनी, लिव्हर असेल किंवा हार्टबीट. तर हे काय करतात, ज्यावेळेस तुमची किडनी, लिव्हर किंवा हार्ट हे ज्यावेळेस डॅमेज होतं त्यावेळेस जे तुमचे जो पेशंट असतो त्याच्यामधले काय केलं जातं तुमच्या बॉडीमध्ये ट्रान्सप्लांट केले जातात. तर हे अवॉइड करण्यासाठी तुम्ही सायक्लोस्पोरिन ही टॅबलेट यूज करणार आहे की जे तुम्ही ठीक आहे ओरली ॲक्टिव्ह ड्रग कंपाऊंड आहे. देन नेक्स्ट दिलेला तुम्हाला फिनोरिलेबिन. हा जो तुमचा फिनोरिलेबिन आहे हे कुठं यूज केला जातो की जो तुमचं कॅन्सर असतो त्या कॅन्सर मीन्स काय असणार आहे की टू अनकंट्रोल ग्रोथ ऑफ द सेल. तुमच्या बॉडीमध्ये काय होणार आहे की तुमच्या ज्या सेल असतात त्या सेलची अनकंट्रोल ग्रोथ होते. मग ती ग्रोथ इनिबिट करण्यासाठी किंवा त्याला स्लो करण्यासाठी किंवा स्टॉप करण्यासाठी फिनोरिलेबिन ही जी टॅबलेट आहे ही काय केली जाते कॅन्सर पेशंटसाठी ट्रीटमेंटसाठी यूज करतात. इट वर्क्स टू स्लोविंग और स्टॉपिंग, स्लो करण्यासाठी, स्टॉप करण्यासाठी किंवा त्यांची ग्रोथ इनहिबिट करण्यासाठी. ग्रोथ ऑफ कॅन्सर सेल इन युअर बॉडी, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये ज्या कॅन्सर सेलची ग्रोथ होती ती इनहिबिट करण्यासाठी किंवा बॉडीमध्ये स्प्रेड होऊ नये त्याला कुठं लिमिटेशन यावे म्हणून काय केलं आता फिनोरिलेबिन ही जी तुमची टॅबलेट आहे ही टॅबलेट यूज केली जाते. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला हा जो तुम्हाला ॲट्रोव्हॅस्टॅटिन, रोसुव्हॅस्टॅटिन, सायक्लोस्पोरिन आणि फिनोरिलेबिन दिलेला आहे. तर हे जे तुमचे 3 किंवा हे जे 4 ड्रग आहे हे काय करत नाही, जो तुमचा लिम्पेस्की रूल आहे हा लिम्पेस्की रूल ओबे करत नाही कारण की याचे जे मॉलिक्युलर वेट आहे हे मॉलिक्युलर वेट 500पेक्षा जास्त आहे. त्याच्यानंतर याची डोनर कॅपॅसिटी आणि ॲक्सेप्टर कॅपॅसिटी हायड्रोजन आयनची 5पेक्षा किंवा 10पेक्षा जास्त असणार आहे. आणि जे तुमची लॉग पी कॅल्क्युलेट करता म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा पार्टिशन कोएफिशियंट असणार आहे हा किती आहे मोर दॅन +5. देन नेक्स्ट पॉईंट आहे टर्मिनॉलॉजी ऑफ मेडिसिनल केमिस्ट्री. फर्स्ट चॅप्टरमध्ये पण आपण टर्मिनॉलॉजी स्टडी केलं होतं. त्याच्यामध्ये फार्मॅकोकायनेटिक्स अँड फार्मॅकोडायनॅमिक्स ह्या 2 टर्म स्टडी केल्या होत्या. इन दिस चॅप्टर टर्मिनॉलॉजी इन मेडिसिनल केमिस्ट्री फर्स्ट इज अ फार्मॅकोलॉजी, सेकंड इज अ फार्मॅकोफोर, थर्ड इज अ फार्मॅकोकायनेटिक्स, then fifth is a metabolism, sixth is a antimetabolites, 7 is a therapeutic index. एवढं आपण ह्या टर्मिनॉलॉजीचा स्टडी ह्या चॅप्टरमध्ये करणार आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट तुमची फार्मॅकोलॉजी. आता फार्मॅकोलॉजी म्हणजे काय की तुम्ही एखादा ड्रग इनहेल करताय, मग इनहेल केल्याच्यानंतर ते काय होतं तुमच्या स्टमकमध्ये जाऊन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे आणि डिझॉल्व्ह झाल्याच्यानंतर त्याचे जे ॲक्शन आहे हे ॲक्शन तिथून काय होणार स्टार्ट होणार आहे. मग तो काय होतं ब्लडच्या थ्रू तुमच्या बॉडीमध्ये सर्क्युलर होणार आहे. जे रिसेप्टर असणार आहे ते रिसेप्टर झालं एक्सेप्ट करून घेणार आहे. जे रिसेप्टरला त्याची खरी नीड आहे तेच काय करतात त्याला एक्सेप्ट करणारे, बाकीचे काय करतात तुमच्या युरिन थ्रू त्याला इलिमिनेट करतात. त्याच्यामध्ये आपण 4 स्टेपचा स्टडी केला होता मेटाबॉलिझम, ॲडसॉर्प्शन, डिसॉर्प्शन अँड इलिमिनेशन. तर त्याच्यामध्ये फर्स्टले काय होणार आहे ॲडसॉर्प्शन, देन डिसॉर्प्शन, देन मेटाबॉलिझम आणि फोर्थला काय होणार आहे इलिमिनेशन. म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये जे अनवॉन्टेड मेडिसिन असणार आहे हे युरिन थ्रू काय होणार आहे इलिमिनेट होणार आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट काय आहे फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजी मीन्स काय असणार आहे स्टडी ऑफ ड्रग अँड देअर ॲक्शन. ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये ड्रग जाणार त्यावेळेस त्याची ॲक्शन किंवा त्या ड्रगचा स्टडी कुठे केला जातो फार्मॅकोलॉजीमध्ये. मग याच्यामध्ये ब्रांच कर सोर्स केमिकल प्रॉपर्टीज असते किंवा जे बायोलॉजिकल इफेक्ट आहे किंवा त्याची जी टॉक्झिसिटी असणार आहे, सोलिबिलिटी आहे किंवा जे थेरपॅटिक युजेस असणार आहे त्याचा स्टडी कुठं केला जातो फार्मॅकोलॉजीमध्ये. देन सेकंड आहे फार्मॅकोफोर. आता फार्मॅकोफोर्स मीन्स काय असणार आहे की इट इज अ इसेन्शियल अंडरस्टँड. याच्यामध्ये तुम्ही काय अंडरस्टँड करणार आहे इसेन्शियल अंडरस्टँड लिगॅन्ड बाइंड्स विथ रिसेप्टर. म्हणजे याच्यामध्ये जो तुमचा लिगॅन्ड आहे हा जे तुमचे रिसेप्टर आहे त्या रिसेप्टर बरोबर काय होणार आहे बाइंड होणार आहे. दिस ऑल्सो नोन ॲज अ फार्मॅकोफोर. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल तुमची सिट्रिझिन आहे. आता हा जो तुमचा सिट्रिझिन आहे या सिट्रिझिनमध्ये तुम्ही स्ट्रक्चर स्टडी केलं होतं. तर या सिट्रिझिनमध्ये काय काय प्रेझेंट असणार आहे किंवा तुमची ॲस्पिरिन आहे तर त्या ॲस्पिरिनमध्ये काय असतं अल्कोहोल असतं किंवा कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट असतं. तर याच्यामध्ये काय केलं जातं की जे तुमचे लिगॅन्ड आहे हे लिगॅन्ड काय होतात रिसेप्टर बरोबर
बाइंड होणार आहे. मग त्यावेळेस रिसेप्टरबरोबर बाइंड झाल्याच्या नंतर म्हणजे ते काय होणार आहे, त्याला तुमच्या बॉडीमध्ये एक्सेप्ट करून घेणार आहे. त्यावेळेस त्याच्यामध्ये काय होणार आहे की तुमचा जो लिगँड आहे हा लिगँड रिसेप्टरबरोबर बाइंड होतो आहे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे, वॉटर पण असणार आहे. तर याचा स्टडी कुठे केला जातो, तुमच्या फार्मॅकोफोरमध्ये. स्टडी स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशन लीड कंपाऊंड अँड इट्स ॲनॉलॉगी. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, स्टडी ऑफ स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी रिलेशन लीड कंपाऊंड अँड ॲनॉलॉगी. लीड कंपाऊंड मीन्स काय सांगितलं तुम्हाला की जे तुमचं रॉ मटेरियल असणार किंवा जे तुम्ही स्टार्टिंग मेडिसिन प्रिपेअर करण्यासाठी यूज करताय ते काय तुमचं लीड कंपाऊंड आहे. मग याच्यामध्ये रिलेशन बिटवीन कशात असणार आहे, लीड कंपाऊंड अँड ॲनॉलॉग. ॲनॉलॉगी मीन्स काय असणार आहे की ज्याच्यावर ज्यावेळेस तुम्ही ॲनालिसिस करता थिटर, तर या दोन्हींचं जे स्ट्रक्चर ॲक्टिव्हिटी आहे हे स्टडी करण्यासाठी फार्मॅकोटर्म ही काय केली जाते, यूज करतात आहे. मग त्याच्यामध्ये बायोलॉजिकल ॲक्टिव्हिटी असेल किंवा तुमच्या ड्रगची टॉक्झिसिटी असेल किंवा साईड इफेक्ट असेल किंवा त्याची जी डिफरंट ॲक्टिव्हिटी असणार आहे एक्झिस्टिंग ड्रग होण्याची, तर हे काय केलं जातं त्याच्यामध्ये स्टडी केलं जातं. देन नेक्स्ट आहे तुमची फार्मॅकोकायनेटिक्स. आता फार्मा मीन्स काय असणार आहे, तुमचं जे मेडिसिन आहे ड्रग येते, आणि कायनेटिक्स मीन्स काय असणार आहे, रेट. आता रेट कशाचं डिटरमाइन करणार आहे की ज्यावेळेस तुमचा ड्रग स्टमकमध्ये जातं त्यावेळेस त्याला डिझॉल्व होण्यासाठी किती रेट लागतो आहे, किंवा त्याच्यानंतर ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये सर्क्युलर होतं रिसेप्टरपर्यंत तर त्यावेळेस त्याचा किती रेट आहे हा कुठं डिटरमाइन केला, तुमच्या फार्मॅकोकायनेटिक्समध्ये. मग याच्यामध्ये 4 टर्म्स आहे, त्याच्यामध्ये ए, डी, एम अँड ई. ए मीन्स काय तुमचं ॲब्सॉर्प्शन, डी मीन्स काय डिस्ट्रीब्युशन, एम मीन्स मेटाबॉलिझम अँड ई इज इलिमिनेशन. देन फार्मॅकोडायनॅमिक्समध्ये जे तुमच्या फिजिकोकेमिकल आणि बायोकेमिकल आणि फिजिकोकेमिकल इफेक्ट आहे त्याचा स्टडी केला जातो. देन मेटाबॉलिझममध्ये काय असणार आहे, इंटरमिजिएट. ज्यावेळेस तुम्ही टॅबलेट बॉडीमध्ये इनहेल करताय त्याच्यामध्ये मेटाबॉलिक रिॲक्शन टेक्स प्लेस होतात ते प्रोडक्ट्स ऑफ मेटाबोलाइट्स. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला मेटाबॉलिझमचा प्रोडक्ट भेटणार आहे. त्याच्यामध्ये प्रायमरी, फॉर एक्झाम्पल प्रायमरी दिलेलं आहे इथेनॉल, ग्लुटामिक ॲसिड, ॲस्पार्टिक ॲसिड अँड ॲसिटिक ॲसिड. तर ज्यावेळेस त्याच्यामध्ये मेटाबॉलिझम होतं त्यावेळेस तुम्हाला सेकंडरी भेटणारे पिगमेंट, रेझिन किंवा तुमचं जे टर्पेनिस ऑइल असणारे किंवा जे पेप्टाईन्स आहे हे फॉर्म होतात ते. देन नेक्स्ट दिलेलं आहे अँटीमेटाबॉलाइट्स. अँटीमेटाबॉलाइट्स म्हणजे काय, याच्यामध्ये जे तुमच्या पॅथोजनची ग्रोथ होती तर ते जे पॅथोजन आहे जर अनवॉन्टेड किंवा वॉन्टेड पॅथोजन असतात तुमच्या बॉडीला युजफुल त्याच्यामध्ये काय होणार आहे, डिस्ट्रॉय केले जातात. तर त्याला काय म्हणणार तुम्ही, अँटीमेटाबॉलाइट्स. देन थेरपेटिक इंडेक्समध्ये काय की डिफरंट थेरपेटिकमध्ये तुम्ही डिफरंट टाईपचे केमिकल यूज करता येतात. त्या केमिकलमध्ये त्याचा इंडेक्स दिलेला आहे तुम्हाला, थेरपेटिक इंडेक्स. तो त्या थेरपेटिक इंडेक्स काय आहे तुम्हाला दिलेला पहा की थेरपेटिक इंडेक्स लिथल डोस रिक्वायर किल 50% ऑफ द टेस्ट ॲनिमल. म्हणजे टेस्ट ॲनिमलमध्ये कमीत कमी ते काय 50% तुमचे जे पॅथोजन असणार आहे तर ते किल झाले पाहिजे. डिवायडेड बाय द डोस प्रोड्युसिंग इफेक्टिव्ह थेरपेटिक रिस्पॉन्स 5% इन टेस्ट ॲनिमल. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या पेशंटवरती त्याची ट्रीटमेंट करणार आहे त्यावेळेस तो 50% त्याला त्यांनी काय दिला पाहिजे, रिस्पॉन्स दिला पाहिजे. हा काय तुमचा थेरपेटिक इंडेक्स. नेक्स्ट टॉपिक आहे तुमचा इम्पॉर्टन्स ऑफ स्टेरिओकेमिस्ट्री अँड देअर ड्रग ॲक्शन. हे आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करू.